नमस्कार, PM न्यूज नेटवर्क प्रतिनिधी जीवन नवले। आत्ता आपण चिंचवड गावातील ब्रिजवर आहे। या ब्रिजवरती तुम्ही या ब्रिजची झालेली दुरावस्था पाहू शकता। इंग्रजांच्या काळातले 60 वर्ष आधीचे ब्रिज देखील आजही चांगले आहेत। सॉरी 78 वर्ष आधीचे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले, त्या आधीचे ब्रिज देखील चांगले आहेत। परंतु या ठिकाणी तुम्ही हा नदीवरील ब्रिज पहा, सगळीकडे तडे गेलेले आहेत, रस्ते खचलेले आहेत, नागरिकांच्या जीवाला धोका आहे मोठ्या प्रमाणावरती। हा नवीन ब्रिज असून देखील या ठिकाणी असा झालेला आहे रस्ता। ह्याचे दुरुस्तीचे काम चालू आहे असं लिहिण्यात आलेलं आहे। मला सांगा, एखादा आंधळा माणूस जर या ठिकाणी फुटपाथवरून चालत गेला तर तो जिवंत राहील का? पलीकडच्या बाजूला जर पाहिले तर सगळे बांबू वगैरे लावलेले आहेत। एखाद्याचा जर तोल गेला, अशा दगडांमुळे तोल जातो। नागरिकांना याचा चांगला अनुभव आहे। श्रीमंतांना सोडून गरिबांना, जे कंटिन्यू 4 व्हीलरमध्ये असतात, नगरसेवक, आमदार, खासदार व सरकारी कर्मचारी, यांना या गोष्टीचा अनुभव नाही आहे। परंतु जे कोणी सामान्य गोरगरीब जनता आहे, 90% जनता ही सामान्य गोरगरीब आहे, 10% जनता ही श्रीमंत आहे। तर अशा नागरिकांना माहिती आहे की अशा ठिकाणी कसे अपघात होतात। ही जाळी पूर्णपणे तुटलेली आहे। 2 महिने झाले तरी प्रशासनाकडे या गोष्टीसाठी पैसा नाही आहे। हा नदीमध्ये तुम्ही कचरा पाहू शकता, पूर्णपणे प्लास्टिक आहे। प्लास्टिक बंदी 2005ला झाली, करोडो रुपये खर्च करण्यात आले। एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये करोडो रुपयाचे गैरव्यवहार कचऱ्याच्या नावाखाली झाले, परंतु प्लास्टिक बंदी झालेली नाही। हे तुम्ही पाहू शकता, हलक्या दर्जाच्या क्वालिटीचे माल या ठिकाणी, सिमेंट देखील नाही आहे, गट्टू आणून लावलेले आहेत। अशा प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनतेचा पैसा फक्त स्वतःची घरं बांधण्यासाठी, स्वतःला गाड्या घेण्यासाठी वापरत आहे, असे जनतेकडून आरोप होत आहे। अनेक नागरिक आंदोलनासाठी बसलेले आहेत, परंतु महानगरपालिकेतील महापौर, आयुक्त, उपायुक्त कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त काय होईल, समोरचा माणूस मरेल, ह्याच्या पलीकडे काहीही होणार नाही। जनता झोपलेली आहे, हे सर्वांना समजून चुकले आहे। त्यामुळे कोणीही या गोष्टींकडे लक्ष देत नाही। PM न्यूज नेटवर्क प्रतिनिधी जीवन नवले।